आता हे कधी मिळतं, तर त्याचे सुद्धा नियम आहेत, ते मी तुम्हाला सांगतो. आता केंद्रस्थान मी तुम्हाला जे दाखवले केंद्रस्थान, केंद्र स्थानांच्या स्वामीचे फळ हे परिश्रम केल्यानंतरच मिळतं, हे नेहमी लक्षात ठेवा. आता केंद्रस्थानामध्ये चतुर्थ स्थान येतं. तुम्हाला जर माहिती आहे, तुमच्या घरात सुद्धा असेल की लहान मुलगा बोलतो, आई देवाला सांग किंवा बाबा देवाला विनंती करा की मला ही एक्झाम चांगली जाऊन दे, मला चांगले मार्क्स मिळवून दे. मग त्याचा बाबा किती मोठा तांत्रिक मांत्रिक ज्योतिष्य असो, कोणी असो, तो त्याला पास करून देऊ शकतो का? नाही. कारण चतुर्थ स्थानावरनं अभ्यास बघितला जातो, तुमचं एज्युकेशन तुमचं बघितलं जातं. ते चतुर्थ स्थान केंद्रस्थानामध्ये येतं. मी सांगितलं तुम्हाला 1, 4, 7, 10 ही केंद्रस्थान आहेत. म्हणजे परिश्रम केल्याशिवाय केंद्रस्थानाचं फळ कधीच मिळत नाही. पण लग्नेश म्हणजे लग्नस्थानाचा स्वामी व त्रिकोण स्थानाचा स्वामी, म्हणजे वरती दाखवलेत, लग्नेश म्हणजे लग्नस्थानाच्या स्वामीचं फळ व त्रिकोण स्थानाच्या स्वामीचं फळ हे परिश्रमाविना मिळतं. आता ह्याच्यामध्ये जर तुम्हाला सांगायचं झालं तर पंचम स्थानावरनं तुम्हाला एखाद्याचं प्रेम मिळतं. नवम स्थान एखाद्याचा आशीर्वाद मिळतो. हे तुम्ही काय परिश्रम करता? नाही करत. परिश्रमाविना मिळतं, म्हणजे अचानक मिळतं. हे सुद्धा आपल्याला समजून येतं. ठीक आहे. आता ह्याच्या पुढचं मी सांगतो. आता त्रिक स्थानं कुठली? त्रिक स्थानांचे स्वामी. तर त्रिक स्थानं कुठले ते मी लिहितो. षष्ठ, अष्टम व व्यय. व्यय म्हणजे 12व स्थान. ही झाली त्रिकस्थान. हे त्रिकस्थानांचे स्वामी म्हणजे त्यात षष्ठ, अष्टम आणि व्यय स्थानाचे, म्हणजे त्या स्थानामध्ये बसलेल्या राशींचे स्वामी जर त्रिकस्थानामध्येच बसले असतील, म्हणजे षष्ठ, अष्टम आणि व्यय स्थानामध्येच बसले असतील, जन्मकुंडलीमध्ये,
तर शुभ फल मिळतं. ठीक आहे. परंतु त्रिकस्थानांचे स्वामी ज्या इतर भावात बसले असतील, म्हणजे त्रिकस्थान सोडून, म्हणजे षष्ठ, अष्टम आणि व्ययस्थान सोडून इतर भावात, 12 भावांपैकी इतर भावात, किंवा इतर भावांचे स्वामी, म्हणजे हे 3 सण सोडून राहिलेल्या भावांचे स्वामी, जर त्रिकस्थानात बसले असतील, म्हणजे षष्ठ, अष्टम आणि व्ययस्थानात, तर त्या त्या भावांची अशुभ फळं जातकाला मिळतील. त्या भावांची हानी होईल. हे नेहमी लक्षात ठेवा. ठीक आहे. म्हणजे ह्या सगळ्या तथ्यांना तुम्ही जर ध्यानात ठेवून एखाद्या कुंडलीतील ग्रहभाव, म्हणजे नॉर्मली ग्रह, भाव आणि भावेश ग्रह यांचे फलादेश बघून तुम्ही एखाद्या कुंडलीचं ऍक्च्युली प्रिडिक्शन केलं, मी ऍक्च्युली भविष्य सांगितलं, तर ते जास्तीत जास्त तुमचं सत्यात उतरलेलं तुम्हाला दिसून येईल. हे परत एकदा मी तुम्हाला सांगतो. हे जे आपण स्टार्टिंग पासून बघितलं की भावांचे कारक ग्रह कोण आहेत, हं? पूर्ण फळ भावाला कधी मिळतं, कुठलं हे असेल तर काय होतं, कुठल्या भावांचे स्वामी कुठे बसले असतील तर काय होतं, हे सगळं बघितल्यानंतर तुम्हाला एखाद्या कुंडलीचा अंदाज येऊ शकतो आणि मग तुम्ही त्याचं प्रेडिक्शन देऊ शकता. ठीक आहे. तर हे एकंदर आपलं आजचं लेक्चर होतं. म्हणजे असे भाव, असे भावेश, असे ग्रह ओळखून तुम्ही प्रेडिक्शन दिलं तर कुठला भाव शुभ फळ देईल, कुठला भाव अशुभ फळ देईल हे आपल्याला समजतं. ह्याच्याबरोबर तुम्हाला अजून डिटेलमध्ये जर शिकायचं असेल तर आपला कोर्स तुम्ही जॉईन करू शकता. आपले सगळे कोर्स ऑनलाईन आहेत. त्यासाठी मी तुम्हाला वेबसाईटचं हे पण लिहून देतो. याच्यावरती सगळी माहिती आहे. www.kaushikgharath
माझ्याच नावाची साईट आहे .com. ह्याच्यावरती गेलात की वेगवेगळे लेख पण तुम्हाला वाचता येतील. /courses केलं तर डायरेक्टली तुम्ही कोर्सच्या ह्याच्यावर जाऊ शकता. तुम्हाला जो कोर्स करायचा आहे त्याच्यावर म्हणजे तो फॉर्म तुम्ही भरू शकता, त्या कोर्सचं नाव लिहू शकता, त्याच्याबद्दल सगळी माहिती दिलेली आहे. तुम्हाला काय माझ्याशी कोर्सबद्दल बोलायचं असेल तर मला फोन सुद्धा करू शकता. ठीक आहे.